शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चेसाठी गेलेलं आहे, मात्र चर्चेमध्ये तोडगा नाही जर निघाला तर उद्या रेल्वे रोको करणार असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला होता। मात्र त्यानंतर आज कोर्टामध्ये काही तर्क बाजू जी आहे ती मांडल्या गेली, त्यामध्ये खुद्द बच्चू कडू यांच्या वकिलांनी जे आहे ते कोर्टाने सांगितलेले की आम्ही रेल्वे रोको वगैरे करणार नाही, ज्यामुळे लोकांना त्रास होईल। मात्र शेतकऱ्यांची काय भूमिका आहे, आंदोलकांची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नाव सांगा, कुठून आलेलं आहे आणि तुमच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली आहे आम्ही रेल्वे रोको वगैरे करणार नाही ते त्यांनी बोलले। मात्र बच्चू भाऊंनी स्वतः पोस्ट केलेली आहे उद्या रेल्वे रोको, महाराष्ट्र बंद, भारत बंद करणार। नक्कीच मी नांदेड जिल्ह्यातून आलेला शेतकरी आहे, गजानन ठाकरे नाव आहे माझं। आज सरकारसोबत जी चर्चा चालू आहे, या चर्चेच्या नंतर बच्चू भाऊ जे आदेश देते, वेळ पडली तर आम्ही आमच्या स्वतःचं रक्त सांडायला तयार आहे आणि आमच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे। कारण यावेळेस असं झालेलं आहे की शेतकरी आतोनात परेशान झालेला आहे। आत्महत्या करण्यापेक्षा, स्वतः मरण्यापेक्षा एखाद्याला मारून इथं क्रांतीची सुरुवात झालेली आहे। खरं तर काल शेतकऱ्याचं जे आंदोलन न्यायालयाच्या मार्फत दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे या सरकारने। पाठीमागे असं झालेलं आहे, मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन न्यायालयाच्या मार्फतच दडपण्याचा प्रयत्न केला होता आणि आज सुद्धा हे आंदोलन न्यायालयाच्या मार्फत दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु शेतकरी पूर्णतः भाऊच्या पाठीमागे आहे आणि शेतकरी स्वतः, मी शेतकरी म्हणून आज काय माझी अवस्था आहे, या मागच्या ज्या काही पूर परिस्थिती आलेली आहे, जी काही अतिवृष्टी झालेली आहे, खरं सांगतो अक्षरशः आज लेकराची फी भरायला सुद्धा माझ्या खिशामध्ये पैसे नाही। आणि जी 31,000 कोटीचं पॅकेज हे सरकार म्हणत आहे, हे फसवं पॅकेज आहे। 4,000, 5,000, 3,000च्या वरी कोणालाही पैसे आले नाही। ज्याला आले त्याला आले, ज्याला नाही आले त्याला 1 रुपयाही नाही। 31,000 कोटीमध्ये याच्यामध्ये 10,000 कोटी तर यांनी रस्ते दुरुस्तीसाठीच ठेवलेले आहे, हे या शेतकऱ्याला माहिती। मात्र कुठेतरी आंदोलकांनी रस्ता जाम केला होता, 2 दिवस जे आहे ते वाहतूक कोंडी झाली, सर्वसामान्यांना सुद्धा यामध्ये आहे ते नाहक त्रास झाला, प्रशासनात सुद्धा दमछाक झाली। त्यामुळे कुठेतरी न्यायालयाने सांगितलेले की या पद्धतीने जे आहे ते लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने आंदोलन करू नका। तुमच्या वकिलांनी सुद्धा त्या पद्धतीने बाजू मांडलेली। विशेष सांगायचं म्हणजे सरकारच्या लक्षात यायला पाहिजे होतं की आमचं आंदोलन हे शेतकऱ्यासाठी आणि विविध मागण्यासाठी, 22 मागण्यासाठी रायगड पासून चालू झालेलं आहे। माननीय बच्चूभाऊ कडू यांनी रायगडला 3 दिवस उपोषण केलं, त्यानंतर आमदाराच्या घरापुढे टेंबा आंदोलन केलं। एकाही आमदारानं विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचा आवाज उचलला नाही, त्यामुळे टेंबा आंदोलन झालं। टेंबा आंदोलन झाल्यानंतर मोजरी येथे 7 दिवसाचं आमरण उपोषण केलं, शेतकऱ्याच्याच मागण्या होत्या त्याच्यात। आज शेतकरी इतका आवलदिक आहे। कोर्टाने जे काही आदेश दिलं ते उद्या मान्य करतील का? आज तोडगा नाही निघालं तर शेतकरी आंदोलन बिलकुल नाही। आम्ही कोर्टाने जे आदेश दिला त्या आदेशाला आम्ही मानू, पण बच्चूभाऊ जे आदेश देतील ते आम्ही शेतकरी म्हणून सर्वजण आजपर्यंत आम्ही असे मरायला लागलो की जेणेकरून घुटून ते काय म्हणतात, थोडं पॉइझन पिऊन मरण्यापेक्षा पुढे येऊनच मरू ना। अच्छा, काही शेतकरी आंदोलक काल सुद्धा रेल्वे रुळावरती गेले होते, उद्या सुद्धा रेल्वे रुळावर जाण्याचा जे आहे ते इशारा बच्चू भाऊंनी दिलेला आहे, त्या पद्धतीने जे आहे ते आंदोलकांची भूमिका आहे उद्या? हो, राहील ना, शक्य असेल। ज्याप्रमाणे आम्ही 3 दिवसापासून आंदोलन करून राहिलो आणि बच्चू भाऊने सांगितल्याप्रमाणे आम्ही शांतपणे आंदोलन करून राहिलो आहे आणि आज जर निर्णय होईल, याच्यावर जर आमचा तोडगा नाही निघाला तर बच्चू भाऊने सांगितल्याप्रमाणे आम्ही उद्या रेल्वे रोको पण करेल आणि हवाई जहाज रोको करायचं म्हटलं तर ते पण करेल। कारण यांच्याकडे बजेट नाही म्हणून सांगते कर्जमाफीसाठी 35,000 कोटी रुपये यांना लाडक्या बहिणीला द्यायला आहे आणि शेतकऱ्याचा कर्जमाफी करायसाठी त्यांना पैसे नाहीये, किंवा यांनी मग यांचं जे पेन्शन आहेत, आमदार खासदार जेवढे काही आहेत यांचं पेन्शन यांनी बंद करावं। आम्हाला कर्जमाफी नसली तरी चालते। नक्की एकूणच पाहू शकतो की सर्व शेतकरी जे आहे ते राज्यभरातील विविध भागातून जे आहे ते या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहे आणि अक्षरशः पावसाच्या सरी बरसत असल्या तरी देखील शेतकरी आंदोलक या ठिकाणी आपल्या आंदोलनावरती ठाम आहे। आज सरकारसोबत सकारात्मक चर्चेतून तोडगा नाही जर निघाला तर बच्चू कडू जे भूमिका घेतील त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही राहू, न्यायालयाचा आम्ही आदर करतो। मात्र कधी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न असल्यामुळे यावर सुद्धा लवकरात लवकर जे आहे ते सरकारने न्याय द्यावा, त्यातनं मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी भूमिका एकूणच शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे आज चर्चेतून तोडगा नाही निघाला तर उद्या बच्चू कडू यांची जी भूमिका असेल त्या भिकेवरती शेतकरी आंदोलक त्याच पद्धतीने याचे तीव्र आंदोलन करतील असा थेट इशारा आता सरकारला दिलेला आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।